तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या जिल्हा परिषद शाळेत आषाढी एकादशीच्या पवित्र सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत। आपल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माईचा वेश परिधान केला आहे। अभंग, भजन, दिंडी आणि टाळ मृदुंगाच्या गजराने संपूर्ण शाळेचे वातावरण भक्तिमय झाले आहे। आषाढी एकादशी हा केवळ एक धार्मिक सण नाही, तर संस्कार, शिस्त, सेवा, समता आणि भक्तीचा शिकवणारा कार्यक्रम इतका सुंदर होता मित्रांनो की गावकऱ्यांना आणि आम्हाला पहिलीच वेळेस बघायला भेटला मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या गावातील भजनी मंडळी आणि थोर मंडळी यांनी सुद्धा या कार्यक्रमाचा भरपूर आनंद घेतला मित्रांनो। आणि बालगोपाल तर इतके सुंदर दिसत होते मित्रांनो, साक्षात विठ्ठल रुक्माईचं दर्शन झालं मित्रांनो। आणि गावचे लोकप्रिय सरपंच यांनी सुद्धा या कार्यक्रमाचा भरपूर आनंद घेतला मित्रांनो। आणि हे बालगोपाल तर बघू शकतात। तर मित्रांनो, हा कार्यक्रम इतका सुंदर बनविणारे आपले जिल्हा परिषद पूर्ण शिक्षक यांचे सुद्धा मनापासून कौतुक केले पाहिजे मित्रांनो। त्यांनी असा एक संदेश दिलाय, संतांनी दिलेला संदेश फक्त पुस्तकातच वाचायचा नसतो, तर तो आचरणात आणायचा असतो। म्हणून अशा उपक्रमामधून मुलांना भक्तीबरोबरच शिस्त, एकता, सहकार्य, नम्रता आणि माणुसकीचे धडे मिळतात। ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा आजही अनेक विद्यार्थ्यांना स्वप्नात दिशा देत आहेत। शिक्षणासोबत संस्कृती, परंपरा आणि सामाजिक मूल्य जपण्याचे मोठे काम या शाळा करत आहेत। अशा उपक्रमामध्ये मुलाचा आत्मविश्वास वाढतो। तर मित्रांनो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या आयडीला लाईक आणि फॉलो शेअर करायला विसरू नका मित्रांनो।